तर मंडळी फायनली आज आपण आलेलो आहे ताजलँड्स एंडला, जे बँड्रा वेस्टमध्ये लोकेटेड आहे. सो तिथेच आज आपण आलो आहे आणि आज आपण संपूर्ण पंजाबी टाईप ट्रेडिशनल वेडिंग पाहणार आहोत. आणि आज खूप धमाल येणार आहे आजच्या व्लॉगमध्ये, एंडपर्यंत बघा. आणि हॉटेलचा ॲम्बियन्स वगैरे बघूनच एकदम आपलं दिल खुश होऊन जाते. आणि एंट्रन्सच बघा, हॉल, इतका मोठा हॉल बघायला मिळतो तुम्हाला. आणि आता आपण एंट्री करून जस्ट आपण आता वरातीसाठी निघालो आहे. तर मंडळी बऱ्याच दिवसांनी आज आपण बँड्रामध्ये आलो आहे. आणि बँड्रामध्ये येतोच तर आपल्याला वर्ली सीलिंग बघायला सर्वच इच्छुक असतात. सो त्याचसाठी मी आलो आहे शूट करायला स्पेशली. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इंट्रोमध्येच की आपल्याला आज पूर्ण पंजाबी टाईप ट्रेडिशनल वेडिंग बघायला मिळणार आहे. आणि त्याच निमित्त आज आपण ताजलँड्स ह्या हॉटेलमध्ये आलो आहे, बँड्राला लोकेटेड आहे. सो आता एंट्री करतो आम्ही आणि माझे सर्वच मित्र वगैरे पण आले ते बघा. आणि आता आम्ही पहिला नवऱ्याच्या जे ब्राईड ग्रूम दोघांच्या घरी जाणार आहोत म्हणजे. सो ते पण तुम्हाला बघायला मिळणार. तर नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे मित्राच्या लग्नाच्या निमित्तच ताज हॉटेल येथे बँड्राच्या जे ताजलँड एंड आहे सो त्याच हॉटेलला आलो आहे. आणि तुम्हाला आज हॉटेलचा संपूर्ण व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा आलो, आता एंट्री वगैरे केली आतमध्ये, जस्ट आता ब्लॉगला स्टार्ट केली आहे बघा. मस्त असं एंट्रन्स होता इथून बघा. आणि एंट्रन्स बघताय इथून आता जस्ट एंट्री केली मी. आणि आता इथे आलो वरती 3rd फ्लोअरला. तर चला वेडिंग कुठे चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतोच. तर हे बघा, आता आलो आपण बाहेर. आणि इथेच बाहेर आपल्या वेडिंग सेरेमनीची तयारीसुद्धा सुरू आहे. तर ते तुम्हाला दाखवतो आता. बघताय मस्त व्ह्यू आहे बघा. आणि इथे स्विमिंग पूल आहे राईट साईडला. हे सायकल्स वगैरे ठेवलेले आहेत बघा. आणि आता आम्ही आलो आहे खाली, म्हणजे जिथे आपलं वेडिंग सेरेमनी स्टार्ट होणार आहे थोड्याच वेळात. तर तिकडची तयारी तुम्हाला दाखवण्यासाठी, एक्सप्लोअर करण्यासाठी खास करून आलो आहे. आणि बघताय तयारी चालू आहे. आता 1-1.5 तासामध्येच लग्नाला सुरुवात होणार आहे इथेच. आणि मस्त संध्याकाळचं इव्हिनिंग वेडिंग असणार आहे, म्हणजे कसं समुद्राचं पण भारी व्ह्यू बघायला मिळणार तुम्हाला पाठी. आणि लग्न पण बघायला मिळणार. सो तो व्ह्यू जरा पाहण्यासाठी तुम्ही एंडपर्यंत नक्की आपले व्लॉग बघा. आणि व्लॉग आवडत असतील ताज हॉटेलचे तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि जे आपले मित्रमंडळी सर्व डेकोरेट करतायत आणि पार्टी व्ह्यू दाखवतो तोपर्यंत तुम्हाला बघा. सर्व मस्त असा सी व्ह्यू. आणि समोरच इथे असं ताजलँड एंड्समध्ये लग्न पण होणार आहे. आणि सर्व तयारीला झाली आहे सुरुवात. आणि थोडीशी आता तयारी बाकी आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आता आलो आपण स्विमिंग पूल एरियामध्ये. आणि स्विमिंग पूल बघताय ताज हॉटेलचा, किती सुंदर नजारा आहे बघा. आणि संध्याकाळ झाली आहे मस्त, 4:30 पावणे 5 वाजलेत. आणि 6 वाजल्याचा टाईम आहे, म्हणजे जेव्हा नवरा येणार, नवरी येणार आणि इथे लग्न लागणार आहे तोपर्यंत तुम्ही ताज हॉटेल एन्जॉय कराय बघा. व्ह्यू बघा आतमधून, मस्त व्ह्यू एकदम. आणि ताज हॉटेलमध्ये जर तुम्ही येत आहे आणि लग्नासाठी येत आहे खास करून, तर तिथे तुम्हाला खूप सारे असे रॅबिट्स वगैरे बघायला मिळतात. पण ते रॅबिट्स पण असे खूप माणसावलेले आहेत. सो म्हणजे ते जवळ येतात, बिंदास काही करत नाही हार्म कोणाला. पण मस्त रॅबिट वगैरे बघायला मिळत आहे. आणि इथे पण डेकोरेशनचंच काम चालू आहे अजून. आणि इथे आता बघा गोल्फ बघायला मिळतोय, गेम. आणि गेम वगैरे दाखवून आता तुम्हाला मी ब्रूमच्या घरी घेऊन जातो. तिथे किती तयारीला सुरुवात झाली ते पण सर्व तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवतो. तर फायनली आलो आता आपण ब्रूमच्या घरी. आणि इथे सर्व फोटोग्राफीची तयारी चालू आहे, म्हणजे बघा फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी शूट होते. तो पण आपण तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतोय बघा. बाहेरचा जो व्ह्यू बघायला मिळतो हॉटेलमधलाच खूपच सुंदर. बँड्रा वर्ली सीलिंग पण बघतोय आपण. आणि त्याचसोबत रूमची तयारी सुद्धा.
तर बघा ब्रूम मस्त दिसतात आज, एकदम छान कपडे गॉगल वगैरे घालून एकदम फोटोग्राफीची तयारी करतात. तर आता तुम्हाला ब्राईडच्या पण घरी जाऊन दाखवणार, पण त्याआधी ब्रूमचं तुम्ही सर्व व्लॉगमध्ये एन्जॉय करत असाल तर नक्की एक लाईक पण करा आपल्या व्हिडिओग्राफर फोटोग्राफरसाठी. कारण ही जी मंडळी आहेत बघा आता मस्त वर्ली सिलिंगचा व्ह्यू घेण्यासाठी एवढं लांबपर्यंत हॉटेलमध्ये चालत चालली आहेत. तर त्यांच्यासाठी पण एक लाईक नक्की करा, कारण की ही जी मंडळी असतात त्यांच्यामुळे आपले फोटोग्राफ व्हिडिओग्राफ खूप छान निघतात. आणि बघते आता ब्राईडकडे आलो आहे फायनली, आणि ब्राईडची तयारीच चालू आहे अजून, म्हणजे जे फेशियल्स वगैरे मेकअप वगैरे असतो त्यांचा, तर तेच करतात. आणि इथे फोटोग्राफी पण चालू आहे एक साईडनी. तर मंडळी फायनली हॉल आपला म्हणजे जे ओपन वेडिंग सेरेमनी आहे त्यासाठी आता रेडी झालेलं आहे, सर्व डेकोरेशन वगैरे कंप्लीट झालेलं आहे फायनली. आणि आता थोड्याच वेळात ब्राईडची ग्रूमची सर्व वरात वगैरे येईल दोघांची, आणि मग इथे लग्न लागेल. आणि त्याआधी बघताय मस्त रॅबिट खातोय, ग्रास खातोय. तर मंडळी तुम्हाला पण कसं वाटतंय, ताज हॉटेल आवडतात का? आपले व्लॉग नक्की कमेंट करून कळवा मला. म्हणजे लास्टचे जे व्लॉग होते आपले पालखीचे वगैरे अतिउत्तम प्रतिसाद दिला सर्वांनी, आणि कमेंट वगैरे खूपच छान. तर चला आता आपण जाऊया वरातीला. आणि ह्या हॉटेलचा एकदम ॲम्बियन्स वगैरे पाहूनच आपलं दिल खुश होऊन जाईल. तर एकदा तुम्ही पण नक्की व्हिजिट करा आपलं ताज लँड एंड, हे हॉटेल बँड्रा वेस्टमध्ये आहे. खूपच छान ॲम्बियन्स वगैरे बघायला मिळतोय. तर बघते आता आलो आहे फायनली आपण वरात बघण्यासाठी, आणि पहिल्यांदाच मी बघतो अशी एवढी मोठी वरात वगैरे. आणि नवऱ्याची जी कार आहे विंटेज कार बघू शकतात आपण, नवरा बघा कार किती सुंदर कार म्हणणे येतो आहे. आणि ते सर्व एक्सप्लोअर करण्यासाठी कव्हर करण्यासाठी खास करून आपल्या यूट्यूब चॅनल देवगडच्या राजावरती, सो त्यासाठी मी आलो आहे शूट करायला.
तर फायनली वरात वगैरे आली ब्रूमची आणि त्यानंतर आता नवरा एंट्री करतो, म्हणजे जे ब्रूम आहेत ते आता एंट्री करतायत हॉलमध्ये. म्हणजे ओपन सेरेमनी आहे, ओपन वेडिंग सेरेमनी. मस्त ग्राउंड आहे आणि ग्राउंडवरतीच आज वेडिंग सेरेमनी पार पडणार आहे. सो आता तेच एक्सप्लोअर करणार आहोत आपण आणि खूप खूप सुंदर आपल्याला वेडिंग आज बघायला मिळणार आहे. सो व्लॉगमध्ये एकदम एंडपर्यंत कंटिन्यू राहा तुम्ही. आणि बघते इथे मस्त किड्स प्ले झोन एरिया आहे. सर्व छोटी मुलं त्यांचे मदर्स पॅरेंट्ससोबत येऊन एन्जॉय करतात बघा. संध्याकाळची वेळ आहे आणि सर्व जे छोटी मुलं आहेत आपल्या किड्स प्ले झोन एरियामध्ये एन्जॉय करत आहेत. आणि रॅबिट बघताय सर्वकडे, सगळीकडे आपल्याला रॅबिट बघायला मिळतात. जवळपास 20-25 रॅबिट्स आत्तापर्यंत बघितलेत मी. आणि हॉटेलचा लुक वगैरे खूपच सुंदर. आणि आता सर्व आपण वेडिंगला एन्जॉय करायला चाललो आहे. आता थोड्याच वेळात 10 ते 15 मिनटात वेडिंगला सुरुवात होणार आहे. आणि एंट्रन्स गेट वगैरे बघा एकदम सुंदर, लाईट्स वगैरे पण खूप सुंदर लावले आहेत. सो आता तुम्हाला नाईट वेडिंग आज तर एन्जॉय करायला मिळणारच आहे. आणि ते रॅबिट पण बघताय, खूप म्हणजे खूप रॅबिट बघितले. आणि मेन गोष्ट सांगायची झाली तर इकडचे जी पाण्याची टेस्ट आहे एकदम आपल्या गावासारखी मिनरल वॉटर. तर झाली आहे फायनली तयारी. आणि आता एक 10 ते 15 मिनटात जसं मी तुम्हाला बोललो वेडिंगला सुरुवात होते. आणि बघताय मस्त संध्याकाळचा इव्हिनिंग लुक. आणि आता पाठीमागे सी व्ह्यू आणि समोर वेडिंग व्ह्यू. तर चला एन्जॉय करा दोन्ही व्ह्यू तुम्ही एकत्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती फर्स्ट टाईम. आणि ते पण ताज लँड्स एंड ह्या हॉटेलवरती आज आपण आलो आहोत. आणि आता तेच तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करायला मिळणार आहे. सो आपण आता गोप्रो वगैरे सर्व सेटअप करून घेतो आणि त्याच्यातून तुम्हाला व्हिडिओ काढून पुढे एंडपर्यंत कंटिन्यू करतो. तर चला गोप्रोचं आता मी सेटअप वगैरे करून घेतो पटकन 2 मिनटात. आणि व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा पुढे पुढे. आणि बघता आता मस्त इव्हिनिंग झाली. आणि इव्हिनिंग झाली म्हणजे सर्वांनाच आता गेस्टला मस्त असं स्नॅक्स ऑर्गनाईज केलं गेलं आहे ब्रूम आणि ब्राईडकडनं. सो तेच आता सर्व एन्जॉय करते. इथे कोल्ड कॉफी आहे आणि इथे बघताय मस्त आता पुढे पुढे इथे ब्राउनीसुद्धा आहे. ब्राउनी आहे, ब्रेड आहे, सँडविच आहे आणि बरेच काय काय वेगवेगळे स्वीट डिशेस वगैरे आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच आहेत. तर ते पण तुम्हाला पुढे पुढे बघायला मिळतील. बघा इथे पण सँडविच आहे, चीज सँडविच आहे, मयो सँडविच आहे. इथे ब्रेड मस्क आहे. वेगवेगळे जे आहेत म्हणजे जे स्नॅक्स ठेवले आहेत त्यांनी ऑर्गनाईज केले. आणि फायनली आणि आता एक 5 मिनिटामध्येच मस्त लग्नाला सुरुवात होते. सो आता ब्राईडची एंट्री बघताय.
तर मित्रांनो फायनली वेडिंग सेरेमनी हा संपन्न झालेला आहे. सो तुम्हाला हा वेडिंग सेरेमनी कसा वाटला हे लास्ट ब्लॉगमध्ये जसं सर्वांनी कमेंट करून मला कळवलं आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये पण सर्वांनी कमेंट करा प्लीज. रिक्वेस्ट आहे तुम्हाला, वेडिंग सेरेमनी कशी वाटली. आपण एवढ्या मेहनतीने शूट करतो आहे, तर तुम्ही पण एक कमेंट नक्की करा आणि कळवा मला की वेडिंग सेरेमनी कशी होती आजची. आणि मस्त पंजाबी टाईप ट्रेडिशनल सेरेमनी तुम्हाला वेडिंग सेरेमनी बघता आली आज आपल्या यूट्यूब चॅनल थ्रू. सो नक्की एक लाईक करा, कमेंट करा, चॅनलला शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. तर आलो आता फायनली डिनरसाठी. आणि डिनरमध्ये पण वेगवेगळ्या डिशेस, पनीर टिक्का मसाला, इथे तुम्हाला मिक्स व्हेजिटेबल हंडी बघायला मिळते आहे. पुढे काय आहे, इथे तुम्हाला अंजीर कोफ्ता ड्राय बघायला मिळते आहे. प्लस इथे पण काश्मीरी कोफ्ता वगैरेच आहे. आणि इथे व्हेज बिर्याणी आहे. सो वेगवेगळे डिशेस आता आपण ट्राय करूया. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.